हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं, काही फुलांचे जे क्लिप्स आहेत ते दाखवले होते आणि सांगितलं होतं की आम्ही एका फुलांच्या प्रदर्शनाला गेलो होतो आणि ते कुठलं प्रदर्शन होतं, कुठे होतं हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर चला, आज मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, या वेळेला फिरायला जायला आहे ना, अद्विका पण आमच्यासोबत होती. आणि जसं मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की जेव्हा पण मुलांना आम्ही कुठे घेऊन जातो ना बाहेर, तेव्हा अशा ठिकाणी घेऊन जातो ना की जिथे त्यांना काहीतरी माहितीपूर्ण बघता येईल. नुसतंच गार्डनला फिरायला घेऊन जाण्यापेक्षा एखाद्या अशा ठिकाणी न्यावं की ज्याच्यातून आपल्या मुलांना काहीतरी महत्त्वाचं शिकायला मिळेल, इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी बघायला मिळतील. गार्डनला तर नेतोच आम्ही, पण अशा पण ठिकाणी नेत असतो. तर पुणे महानगरपालिकेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता. 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्त आहे ना, भव्य असं फुलांचं प्रदर्शन, झाडांचं प्रदर्शन जे संभाजी गार्डन आहे पुण्यामध्ये, तर तिथे भरवलं गेलं होतं. आणि खूप छान असं ॲडव्हर्टाईज वगैरे येत होत्या पेपरला. माझा भाऊ पण पुणे महानगरपालिकेत असल्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की खूप छान आहे, एकदा तरी जाऊन बघून ये. तर त्याच्यामुळे काढलं रविवारी ह्या मुलांना सगळ्यांना फिरायला न्यायला. पण ना, इतकी गर्दी होती ह्या प्रदर्शनाला की अक्षरशः म्हणजे चिकटून माणसं चाललेली होती इतकं. आणि कारण रविवार होता, सुट्टीचा दिवस होता आणि पेपर आऊट झाल्यानंतर तर ही गर्दी अजूनच वाढली. पण काही मला असं पश्चाताप झाला नाही. हां, ठीक आहे, ट्रॅफिकचा वगैरे त्रास तर भरपूर झाला. पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो ना, तेव्हा ते प्रदर्शन बघून इतकं छान वाटलं ना. इतकी मोठी कलाकारी, त्यांना किती वेळ लागला असेल हे सगळं बनवायला. आपल्याला साधं छोटंसं काहीतरी आर्ट्सची गोष्ट बनवायची म्हटली तरी आपल्याला किती 2-3 तास लागतात. आणि हे एवढं मोठ्या प्रमाणावर फुलांचं इतकं विविध प्रकारचं डेकोरेशन तयार करायचं, ह्या लोकांनी खरंच खूप मेहनत घेतली होती. आणि मला स्वतःला पर्सनली फुलं खूप आवडतात, तर त्याच्यामुळे इथे विविध रंगाची फुलं, झाडं बघून मला खूप छान वाटलं. आणि इथे आहे ना, रोपंसुद्धा विकायला होती. भरपूर लोकांनी इथं रोपं विकत घेतली होती थोडंसं कमी दरामध्ये. त्याच्यानंतर इथं खतं कशी बनवायची याचंसुद्धा इथं प्रात्यक्षिक दाखवत होते. तिकडे पण मंदिर केले बघा. तुम्हाला समजलं बघ, ती स्टोरी होती. ह्यांना सांगितलेलं तिथे बकऱ्यांची करायला. खूप छान असं इन्फॉर्मेटिव्ह हे प्रदर्शन होतं. पण माझा आहे ना, टायमिंग चुकला. आम्ही ना रविवारी जायला नको होतो एवढ्या गर्दीचं. थोडंसं टाईम आम्ही अगोदर शनिवारी वगैरे जर गेलो असतो ना, तर आम्हाला हे प्रदर्शन खूप छान असं निवांत बघायला मिळालं असतं. प्रदर्शन आम्ही बघायला गेलो खरं, पण जाताना सुद्धा इतकं ट्रॅफिक लागलं आणि येताना पण भरपूर ट्रॅफिक लागलं. आणि त्याच्यात आम्हाला गाडी पार्किंगला सुद्धा जागा मिळत नव्हती. तर असं आहे, मेन सिटीमध्ये पुण्यामध्ये ना हल्ली फारच गर्दीचा आपल्याला त्रास होतोय. जे पुण्यामध्ये राहतात त्यांना चांगलं माहिती आहे की पार्किंगसुद्धा साधं 2 व्हीलरला सुद्धा पार्किंग आजकाल मिळत नाही, इतकी वाहनांची संख्या वाढलेली आहे. माहिती नाही आपल्या पुण्यामध्ये हे एवढी वाहतूक समस्या का वाढलेली आहे. पहिलं आमच्या लहानपणी तर अजिबात रस्त्यांवर गर्दी नसायची. सानवीला तर मी कित्येक वेळेला दाखवते की जेव्हा पण आम्ही दुपारचं दोघीजणी बाहेर पडतो ना, तेव्हा मी तिला दाखवत असते की बघ सानवी, हे जे ट्रॅफिक आहे ना, अशा प्रकारचं कमी ट्रॅफिक आमच्या लहानपणी असायचं आणि आता तर काही विचारू नको. आणि तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा ही प्रॉब्लेम अजून वाढणार आहे. तर खरंच आपल्या सगळ्यांनी मिळून काहीतरी करण्याची गरज आहे. मेन म्हणजे गव्हर्नमेंटने काहीतरी करण्याची गरज आहे. गव्हर्नमेंट तरी काय करणार, इतकी लोकसंख्या वाढलेली आहे पुण्यामध्ये आणि जे उठते ते उठून गाडी घेते, तर त्याच्यामुळे अवघड आहे सगळंच आपलं आता पुढे. हाय मैत्रिणींनो, आत्ता आहे ना संध्याकाळचे 8:30-9 वाजलेले आहे आणि आज गजानन महाराज प्रकट दिन आहे. तर गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ना मी मस्त अशी खीर बनवलेली आहे स्वामींसाठी, महाराजांसाठी. बघू शकता, मस्त अशी भरपूर अशी तूप टाकून शेवया आणि तांदळाची खीर केलेली आहे. फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला.
इथे आहे ना खिरीला मी तांदूळ आणि शेवया ह्या 2 गोष्टी वापरल्या होत्या. म्हणजे तांदूळ थोडेसे भिजायला घातले होते आणि मिक्सरमधून छान असे बारीक वाटून घेतले. ड्रायफ्रूट आणि तांदूळ छान असे परतून घेतले तुपावर आणि त्याच्यानंतर थोडेसे शेवया घालून मस्त अशी खीर तयार केली होती. अशा प्रकारची खीर आहे ना खूप मस्त लागते, एकदा नक्की करून बघा. स्वामींच्या ज्या लीला आहेत, गजानन महाराजांच्या ज्या लीला आहेत, त्या आपल्या जे चॅनल आहे अमृत कथा याच्यामध्ये अध्यायाच्या स्वरूपामध्ये मराठीमध्ये अवेलेबल आहेत. तर नक्की ते सगळे अध्याय तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये महाराज कसे प्रकट झाले, कुठे प्रकट झाले आणि कसे प्रकट झाले हे सगळे डिटेल आहेत ना त्या अध्यायांमध्ये अवेलेबल आहे. तेव्हा नक्की बघा. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त खूप शुभेच्छा. महाराज तुम्हाला खूप आशीर्वाद देव आणि तुम्हाला सगळ्यांचं रक्षण करो, तुम्हाला आनंदात ठेव. तर चला, मला आता मस्तपैकी इथे नैवेद्य करायचं आहे महाराजांना आणि आज गुरुवार पण आहे तर स्वामींना पण. तर चला नैवेद्य वगैरे दाखवून घेते. एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी आहे ना मी आणि सानवी आम्ही दोघीजणी जाऊन छावा पिक्चर बघून आलो होतो. आणि ह्या पिक्चरला जायची माझी खरंच हिंमत होत नव्हती, पण तरीसुद्धा मी गेले आणि पिक्चर बघून आलेली आहे. आणि इथे त्या मॉलमध्ये ना शिवजयंतीचं छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि त्या छावा पिक्चरमधली जी महाराजांची एंट्री आहे ना ती मी तुमच्याशी थोडीशी शेअर करत आहे इथे. आणि या पिक्चरचा जो रिव्ह्यू आहे ना तो सुद्धा मी तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणजे हा पिक्चर बघितल्यानंतर मला काय वाटलं ह्या पिक्चरबद्दल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तेव्हा पुढचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग संभाजी महाराजांची ह्या पिक्चरमधली एंट्री बघूयात.